हाय. तुमच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळ आहेत, केस गळत आहेत, चेहरा फिकट दिसतोय, पिवळसर दिसतोय, थोडंसं चाललं तरी दम लागतोय, डोळ्याभोवती काळी वर्तुळं झाली आहेत, चालायला नको वाटतंय, रोजची साधी साधी कामंसुद्धा करायला नको वाटतात किंवा जर केली तर 15 मिनिटाच्या कामाला 2 तास लागतात. सतत बसावंसं वाटतं, काही करावंसं वाटत नाही, सतत थकवा जाणवतोय, एक प्रकारची उदासीनता जाणवते की काही करायला नको. कुठली गोष्ट सांगितली तर लक्षात राहत नाही, 4पैकी 3च गोष्टी लक्षात राहत आहेत, 2च गोष्टी लक्षात राहत आहेत, संपूर्णपणे गोष्टी व्यवस्थित लक्षात राहत नाही. एक जो आपला प्रेझेन्स ऑफ माइंड असतो, जो एक तत्परता असते ती कमी झाली आहे. त्याच्यातले कुठले सिम्पटम दिसतात का तुम्हाला? जर दिसत असतील तर ते आयर्न डिफिशियन्सी ॲनेमियाचे. हाय, मी डॉक्टर नेत्रा. आज आपण बोलणार आहे आयर्नबद्दल, म्हणजे लोहाबद्दल. आता इतके सगळे सिम्पटम देणारं आयर्न अर्थातच शरीराला भरपूर प्रमाणात लागतं, म्हणजेच ते मॅक्रोन्यूट्रियंट आहे, म्हणजे ते शरीराला जास्त प्रमाणात लागतं. आता एवढे सगळे सिम्पटम देते म्हणजे अर्थातच त्याच्या शरीरातला रोल अतिशय महत्त्वाचा असणार. त्याच्या शरीरामध्ये रोल काय आहे आयर्नचा? तर आयर्न किंवा लोह हे शरीरामध्ये 2 फॉर्म्समध्ये अवेलेबल असतं. एक आपल्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन म्हणून आणि एक मसल्समध्ये मायोग्लोबिन म्हणून. आता हिमोग्लोबिन हा शब्द तुम्ही अनेक वेळा अनेक जणांकडून ऐकला असेल. रक्त चेक करा म्हणतात किंवा हिमोग्लोबिन चेक करून घ्या म्हणतात. तर हिमोग्लोबिन म्हणजे रक्तपेशिकांना लाल रंग देणारं, रक्तपेशिका बनवणारं आणि ऑक्सिजन संपूर्ण शरीरामध्ये ट्रान्सपोर्ट करणारं असं महत्त्वाचा घटक म्हणजे हिमोग्लोबिन. तर ऑक्सिजन आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहीतच आहे, आणि या ऑक्सिजनला संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करतं आणि मसल्समध्ये ऑक्सिजन अवेलेबल करण्याचं काम मायोग्लोबिन करतं. अजून एक महत्त्वाचं त्याचं काम आहे की अनेक प्रकारचे हॉर्मोन्स बनण्यासाठी आयर्नची खूप जास्त गरज असते, आणि अर्थातच आपली रोगप्रतिकारक शक्ती, एखाद्या आजारातून बरी होण्यासाठी जी शरीराची झीज भरून काढण्यासाठी जी शरीराला गरज असते ती सगळी आयर्नमुळं मिळते. आणि लहान मुलांमध्ये किंवा प्रेग्नंट स्त्रियांमध्ये जी ग्रोथ पाहिजे योग्य पद्धतीची, ती होण्यासाठी आयर्नची खूप गरज असते. तर आता आपल्याला कळालं की आयर्न आपल्याला कशासाठी गरजेचं असतं. अर्थातच स्किन, हेअर, नेल्स ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, विजन आली त्याच्यामध्ये, आणि एकूणच जो अलर्टनेस सांगितला हा सगळा आपल्याला छान आयर्न ॲब्सॉर्ब होतं आहे आणि अवेलेबल होतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे टवटवीतपणा म्हणतो तो आपल्याला आयर्नमुळे मिळतो. आता आयर्न डिफिशियन्सी कशामुळे होते? तर अर्थातच त्याला अनेक फॅक्टर आहेत, पण महत्त्वाचे फॅक्टर म्हणजे पहिला तुमच्या अन्नामध्येच आयर्न नाही आहे योग्य पद्धतीचं, म्हणजे जेवढं आयर्न तुमच्या शरीराला पाहिजे तेवढं अवेलेबल होत नाही, आणि त्याच्यामुळं पुरवठा कमी असल्यामुळं त्याच्या शरीरामधलं जे पर्सेंटेज आहे ते कमी आहे. दुसरी गोष्ट आहे ॲब्सॉर्प्शन होत नाही आहे शरीरामध्ये. आता काही जण म्हणतात की आमचा आहार अतिशय उत्तम आहे, आयर्न भरपूर असलेल्या वस्तू, फूड आम्ही सगळं घेतो, पण तरीही आमचं आयर्न वाढत नाही. अगदी आम्ही आयर्नच्या टॅबलेट्स जरी घेतल्या, आयर्नचे इंजेक्शन्स जरी घेतले तरी तोपर्यंत वाढतं आणि नंतर परत ते कमी होतं. तर असं होण्याची प्रमुख 3 कारणं आहेत. पहिली गोष्ट तर तुम्ही जे आयर्न घेताय ते शरीरामध्ये व्यवस्थित डायजेस्ट होतं आहे का आणि शरीराला अवेलेबल होतं आहे का. मग हे न होण्याची काय कारणं आहेत? तर पहिलं कारण म्हणजे तुमच्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, जो आपला पोटाचा आपण जी डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो त्या सिस्टीममध्ये कुठंतरी खराबी असणं, म्हणजे तिथून व्यवस्थित ॲब्सॉर्ब न होणं, एखादा इंटेस्टिनल आजार असणं की ज्याच्यामुळे ते आयर्न ॲब्सॉर्ब होत नाही आहे, अशी कोणती तरी त्या ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो. दुसरी गोष्ट आहे जी खूप कॉमन आहे आणि बऱ्याच जणांना ती लक्षात येत नाही की आयर्न तुम्ही कधी आणि कशाबरोबर घेताय. आता जसे 2 बेस्ट फ्रेंड असतात का असतात? कारण का त्यांचे विचार जुळतात, त्यांना सगळ्या गोष्टी एकत्र करायला आवडतात, त्यामुळे ते एकमेकांबरोबर छान सेट असतात. तर तसा आयर्नचा बेस्ट फ्रेंड आहे ॲसिड. कोणत्याही प्रकारचा ॲसिड, मग ते शरीरामध्ये अवेलेबल असलेलं ॲसिड असू दे किंवा बाहेरचा ॲसिड असू दे, मग ते लिंबूच्या फॉर्ममध्ये, कोकमच्या फॉर्ममध्ये असेल किंवा मग चिंच असेल किंवा कोणताही आंबट पदार्थ असेल, त्याच्याबरोबर आयर्नची छान गट्टी जमते. मग आता आपल्याला हे माहीत नसतं आणि मग आपण आयर्न कशाबरोबर घेतो? अगदी साधं उदाहरण तुम्हाला सांगते. एखाद्या स्त्रीला जर समजा आयर्न डिफिशियन्सी ॲनेमिया आहे आणि मी तिला सांगितलं की तू रोज 2 खजूर खा, एखादा अंजीर खा किंवा 10-12 मनुका खा आणि हे ब्रेकफास्टला तू घे,
असं सांगितलं. तर तिचा ब्रेकफास्ट ती 1 महिन्याने येते माझ्याकडे, म्हणते मॅडम मला फारसा काही बदल नाही वाटत आहे. तर मग मी तिला विचारते तू कसं घेतेस मला सांग, ॲक्च्युली तू काय ब्रेकफास्ट घेतेस. तर ते जे काही आयर्न कंटेंट असलेला तो पदार्थ, नाश्त्याचा जो काही पदार्थ, पोहे उपीट असतील थोडासा, आणि त्याच्याबरोबर चहा किंवा कॉफी. आता आपण चहा आणि कॉफी या व्हिडिओमध्ये आपण बघितले की चहा कॉफी हे अँटी न्यूट्रियंट आहेत, म्हणजे हे न्यूट्रियंट्सला ॲब्सॉर्ब होऊन देत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही आयर्न प्लस चहा कॉफी किंवा कोणतंही मल्टीविटॅमिन किंवा विटॅमिन प्लस चहा कॉफी घेता, तेव्हा ती चहा कॉफी त्या न्यूट्रियंट्सना ॲब्सॉर्ब होऊन देत नाही. ही झाली पहिली चूक. दुसरी चूक आहे, बऱ्याच वेळा आयर्न आणि कॅल्शियम हे एकत्र घेतलं जातं. बरेच लोक घेत असतील, तुम्हीही घेत असाल, आयर्न आणि कॅल्शियमचे टॅबलेट्स एकत्र घेतले जातात. आता कॅल्शियम जे आहे ते आयर्न ॲब्सॉर्प्शन चांगल्या पद्धतीनं होऊन देत नाही. तर ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळं आयर्नची अवेलेबिलिटी खूप कमी होते आणि मग आपल्याला वाटतं की मी सप्लिमेंट तर घेते आहे आणि मला अवेलेबल का नाही होत आहे, माझ्यात इम्प्रूव्हमेंट का नाही होत आहे, माझे सिम्पटम बेटर का नाही होत आहेत. तर कॅल्शियममुळं आयर्न ॲब्सॉर्ब होत नाही आणि त्याच्यामुळं हे सिम्पटम दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायला लागतात. तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर, की कुठून तरी ब्लिडिंग होतं आहे, कुठून तरी ब्लड लॉस होतो आहे. मग एखादा ॲक्सिडेंट झालेला असतो त्याच्यामध्ये खूप ब्लड लॉस झालेला असतो, एखादी सर्जरी झालेली असते त्याच्यामध्ये ब्लड लॉस झालेला असतो. स्त्रियांमध्ये जर पिरियड्स इरेग्युलर असतील, हेवी फ्लो असेल त्याच्यामध्ये ब्लड लॉस होतो, किंवा जर फिशर असेल, इंटरनल अल्सर्स असतील, ब्लिडिंग किंवा इंटरनल कुठं ब्लिडिंग असेल तर हा रोजच्या रोज लॉस होत जातो आणि मग आपल्याला तिथं आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होतं. आता आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया आपल्याला सहज सोप्या पद्धतीनं कसा क्लिअर करता येईल किंवा ते आपली जी एक आयर्न लेवल आहे ती छान पद्धतीनं कशी मेंटेन करता येईल, तर त्यासाठी काही सोपे उपाय आहेत. आता आयर्न जेव्हा आपण घेतो तेव्हा आयर्नचे पण 2 प्रकार आहेत, एक हीम आयर्न आणि एक नॉन हीम आयर्न. आता हीम आयर्न म्हणजे डायरेक्ट हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन. आता हे असतात नॉन व्हेजिटेरियन डाएटमध्ये अवेलेबल. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲनिमल प्रोडक्ट घेता तेव्हा अर्थातच त्या ॲनिमलमध्ये जे हिमोग्लोबिन आणि मसल्समध्ये मायोग्लोबिन असतं ते प्रोडक्ट तुम्ही कन्झ्युम केल्यानंतर तुम्हाला ते आहे त्या फॉर्ममध्ये मिळतं. ते शरीरात उत्तम पद्धतीनं ॲब्सॉर्ब होतं आणि त्यांना लवकर आयर्न डिफिशियन्सी कव्हर होते. किंवा जे लोक अशा पद्धतीचं डाएट घेत असतात त्यांना जनरली आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होत नाही. दुसरं आहे नॉन हीम आयर्न. नॉन हीम म्हणजे प्लांट बेस्ड आयर्न. आता प्लांट बेस्ड म्हणजे काय, व्हेजिटेरियन लोक जे घेतात, म्हणजे पालकमधून, बीटमधून, काळे तीळ असतील, खजूर असतील, असे जे अनेक घटक आहेत ज्याच्यातून मिळणारं आयर्न आहे ते नॉन हीम आयर्न. मग हे शरीरामध्ये जातं, त्याच्यावर काही प्रोसेसेस होतात आणि त्या प्रोसेसनंतर हे हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये अवेलेबल होतं. तर त्यामुळं नॉन हीम आयर्नची क्वांटिटी ही थोडी जास्त घ्यावी लागते की ज्याच्यामुळं ते शरीरात योग्य पद्धतीनं प्रोसेस होईल आणि शरीराला अवेलेबल होईल. तर पहिली गोष्ट आहे हिमोग्लोबिन उत्तम ठेवण्यासाठी किंवा आयर्न उत्तम ठेवण्यासाठी पहिलं तर डायटरी इंटेक उत्तम पाहिजे. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा असा आजार नको की ज्याच्यामुळे ते आयर्न ॲब्सॉर्ब होत नाही आहे किंवा इंटरनल कुठेतरी ब्लिडिंग होतं आहे किंवा कुठला तरी आजार आहे की जो आयर्न वाढून देत नाही आहे, तो आजार संपूर्णपणे बरा करणं. तिसरी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे घरामध्ये लोखंडी कढया वापरणं आमटी भाजीसाठी. अगदी तुमच्याकडे नसतील तर छोटंसं जे लोखंडी कढलं मिळतं एवढंसं जे आपण फोडणीसाठी वापरतो त्या कडल्यामध्ये फोडणी करायची थोडीशी, ते कडलं गरम करायचं आणि ते आमटीमध्ये ते डायरेक्ट कडलं टाकायचं. त्याच्यामुळं काय होतं की ते अवेलेबल होतं. कडलं नसेल, लोखंडी तुमच्याकडं चमचा असेल, तो चमचा आमटी भाजीमध्ये तुम्ही स्वयंपाक बनवल्यानंतर टाकून ठेवायचा, त्याच्यामध्ये ते आयर्न अवेलेबल होतं. चौथी गोष्ट आहे, तुम्ही कुठलंही जे आयर्न घेताय, कुठलंही, मग ते फूडमध्ये असू दे किंवा मग सप्लिमेंट फॉर्ममध्ये असू दे, ते ॲसिडिक मीडियाबरोबर घ्यायचं आहे. जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं. मग आता ॲसिडिक मीडिया म्हणजे काय, तर सगळ्यात सोपी गोष्ट, तर तुम्हाला आयर्न कॅप्सूल्स दिले असतील तर ते तुम्ही अर्ली मॉर्निंग घ्या, उठल्या, कारण तेव्हा पोटामध्ये आपल्या हायड्रोक्लोरिक ॲसिड ऑलरेडी अवेलेबल असतं आणि ते छान आयर्न ॲब्सॉर्प्शनला मदत करतं. उठल्या नाही जमत आहे, काही त्रास होतो, ठीक आहे, तुम्हाला जर ती गोळी असेल ती तुम्ही लिंबू पाण्याबरोबर घेऊ शकता, कोकम बरोबर घेऊ शकता, ऑरेंज ज्यूस, पायनॅपल ज्यूस, हे जे आंबूस पदार्थ आहेत याच्याबरोबर तुम्ही घेऊ शकता.
तीच गोष्ट लागू होते आपण जे आयर्न रिच जेव्हा फूड घेणार आहे त्या फूडच्या बाबतीत. ते फूड घेताना तुम्ही त्याच्याबरोबर जेवताना मग तुम्ही लिंबूचा वापर करा, कोकमचा वापर करा, किंवा अनेक घरामध्ये चिंच आणि गुळ हे जेवण बनवताना भाज्या आमटीमध्ये कॉम्बिनेशन वापरलं जातं, जे अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे. जिथं गुळामध्ये आयर्न आहे आणि चिंचेमध्ये किंवा कोकममध्ये ॲसिडिटी आहे, जी तुमच्या आयर्नला शरीरामध्ये अवेलेबल करून देते. चिंच गुळाची जी चटणी असते किंवा खजूर आणि चिंचेची जी चटणी असते, हा सुद्धा एक अतिशय उत्तम ऑप्शन आहे. स्त्रियांना भयंकर आवडत असल्या आंबट गोड गोष्टी आणि त्यांना गरजही असते, त्यामुळे तशी शरीराकडनं डिमांड केली जाते. तर रोजच्या रोज तुम्ही ही चिंच गुळाची चटणी खाऊ शकता. अगदीच काही अवेलेबल नसेल तर तुम्ही गूळ तूप घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रून्स आहेत, खजूर आहेत, काळे तीळ आहेत, पालक आहे, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भरपूर आयर्न रिच आहेत, त्या तुम्ही रोजच्या डाएटमध्ये अर्थातच इन्कॉर्पोरेट करू शकता. तर ह्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही आयर्न घ्याल तेव्हा ते शरीराला डेफिनेटली अवेलेबल होईल आणि मग आयर्न डिफिशियन्सी गेल्यानंतर एक जो तरतरीतपणा आहे, चेहऱ्यावरचा जो पिंकिश ग्लो आहे किंवा डोळ्याभोवती जे पांढरं होतं ते पांढरं कमी होणं, चेहऱ्यावर एक आजारीपणाचं जे लूक होता तो जाऊन एक तरतरीत लूक येणं, हेअरफॉल थांबणं आणि रोजच्या आयुष्य, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले की रोजचा माझा आजचा दिवस मी माझी सगळी कामं पटापट करून मी माझं अजून एखादं एक्स्ट्रा आवडतीचं काम करू शकते, मला करावंसं वाटतंय आणि माझा दिवस छान आनंदात जातो. हेच आपल्या न्यूट्रिशनल सफिशियंट असल्याचं एक क्लिनिकल आपण म्हणू किंवा एक सहज साधं समोर दिसणारं सिम्पटम आहे की हिच्याकडे बघून कळतंय की ही हेल्दी आहे किंवा ह्याच्याकडे बघून कळतंय हा हेल्दी आहे. कारण का सगळं छान न्यूट्रिशनल बॅलन्स झालेलं असतं आणि ते तुम्हाला कुठंतरी रिफ्लेक्ट करतं. जसं डिफिशियन्सी रिफ्लेक्ट करते तशी सफिशियंट अमाऊंटसुद्धा कुठंतरी रिफ्लेक्ट होते, तुम्हाला ते जाणवतं आणि मग ती तशी छान दिनचर्या आपण मेंटेन केल्यानंतर जनरली लाईफ लाँग असे काही प्रॉब्लेम येत नाही. तर जे खूप काही पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये भरपूर आयर्न आहे असे पदार्थ मी कमेंटमध्ये दिलेले आहेत. तर ह्याच्यातले कमीत कमी 3 पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्कॉर्पोरेट करा. कसे करायचे तेही सांगते. याच्यामध्ये काळे मनुके आहेत, समजा खजूर आहे किंवा अंजीर आहे, हे तुम्ही उठल्या घेऊ शकता कारण जसं सांगितलं तसं ते लगेच ॲब्सॉर्ब होतात. जेवणामध्ये तुम्ही बीट आहे, पालक आहे किंवा चणे आहे, काळे चणे आहेत किंवा राजमा आहे किंवा असं कुठलंही भरपूर आयर्न असलेली भाजी किंवा एखादी डाळ आहे ती घेऊ शकता. आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही सूपच्या फॉर्ममध्ये किंवा नुसतं सलाडच्या फॉर्ममध्ये अजून एखादी गोष्ट ॲड करू शकता. तर ह्या पद्धतीनं कमीत कमी 2 ते 3 गोष्टी रोजच्या रोज आयर्न भरपूर देतील तुम्हाला. अशा पद्धतीनं ॲड करा आणि तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि एक छान असं रसरशीत आणि एक काय म्हणतो आपण एक छान भरपूर जगावंसं वाटावं आणि भरपूर तरतरी राहावी शरीरामध्ये, असं स्वतःच्या शरीराला न्यूट्रिशन द्या आणि आयुष्य मस्तपैकी जगा. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा, रिझल्ट तुम्हाला नक्कीच दिसेल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.